जय यासी कोणी म्हणे निंदेची उत्तरे, नागवला खरे तोची एक, आडवाटे जाता लावी नीट सोय, धर्मनीती तेही ऐसी आहे. तुकोबरा या अभंगातून ते समाजाला ज्या वेळेला उपदेश करत राहतात त्यावेळेला त्यांची निंदा करावी लागते. त्या निंदेचा आम्हाला निंदा का करावी लागते, तर याचा समर्पक अशा प्रकारचा भाव या अभंगातून काढलेला आहे. संतांनी जर नाही सांगितलं तर दुसरं कोण सांगेल, हा एक प्रश्न आहे. जीवाचं कल्याण संतांच्या उपदेशामध्येच आहे. आणि मग उपदेश करायची वेळ आली की भाषा थोडी बदलली जाते. काही वेळेला साधारण आणि विशेष उपदेश असे दोन्ही प्रकारचे केले जातात आणि ते संतांकडून होतात. सगळ्यांना सामुदायिक ज्या वेळेला सांगितलं जातं त्यावेळेला साधारण म्हणायचं, सामुदायिक असतं तिथे. आणि विशेष काही गटाला व्यक्तीला उद्देशून असं जर केलं की त्याला विशेषमध्ये येतो. तेव्हा दोन्ही प्रकाराने ते बोलावे लागतं. जर कोणी सगळेच लोक रस्ता चुकून चालतात असं नाही, पुष्कळसे आचरणशील चांगली लोक राहतात. आणि पण आता जे नवीन प्रवेश करतात त्यांच्याकडून चुका होण्याची एक शक्यता असते, किंवा त्याला धर्माचरण कळालं नाही तर त्याच्याकडून चूक घडते. आणि धर्म कळायला तसा कठीणच आहे. म्हणून मग इतक्या धर्माचं बारीक सारीक ज्ञान कसं उत्पन्न होईल, म्हणून साधारण धर्म शिकवला जातो आधी. आणि मग त्या व्यक्तीला जर समजा काही चुका होत असतील तर त्या दुरुस्त करण्यासाठी सांगितले जातात. आणि चांगलं उदाहरण तुम्हाला काल शाळेचं सांगितलं की शाळेमध्ये सुद्धा मुलांना शिक्षण देताना त्यांच्या चुका जर होतातच, चुकतो तोच विद्यार्थी म्हणून आपण त्याला तसा इथेही धर्माची व्याप्ती कोणाला कळते तेव्हा. पण धर्मनीतीचा व्यवहार करण्यापर्यंत नाही गेला तर संत त्याला धर्मनीती शिकवतात. मग काय करतात तर आडवाटे जाता लावी नीट सोय. संतच त्याला जर आडवाटेला चाललेला असेल तर त्याला योग्य रस्त्याने लावणं हे संतांचं कामाचं एक कर्तव्य आहे. आणि जो कोणी त्याला लावतो तर मग धर्मनीती तेही ऐशी आहे. तिथं धर्मनीतीचे व्यवहारच सांगितलेला आहे की धर्मनीतीप्रमाणे ते बरोबर आहे. त्याला कळालं नाही. प्रभू रामचंद्रांचा एक विशेष अवतार याच्यासाठी झाला किंवा मानवाने कसं वागावं. मग आता देवाने तर अनेक अवतार धारण केले, पण त्याच्यातला उत्कृष्ट असा अवतार विशेष करून मानव समाजाच्या कल्याणाचा जर कोणता असेल तर असा प्रभू रामचंद्रांचा अवतार आहे. इतर अवतारामध्ये नाही असा भाग दिसेल, पण प्रभूंच्या या अवतारात प्रत्यक्ष देव असूनही मानवाला शोभेल आणि मानवाने कसं आचरण करावं याच्यासाठी चांगला अशा प्रकारचा पायंडा त्यांनी त्या अवतारामध्ये घालून दिला. म्हणून सगळ्याच बाबतीत त्यांच्या बाजूने जेवढं काही दिसतंय त्याच्यामध्ये त्यांनी योग्य आचरण त्या जीवाने कसं करावं, धर्माचरण कसं करावं, तर हे शिकवणारा हा अवतार आहे. आचरण करून, स्वतः आचरण करून दाखवलं. भगवान श्रीकृष्णाने आचरण करून नाही दाखवलं. भगवान श्रीकृष्णांच्या नामाचा उच्चार करायला सांगितला. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, पण आचरणाचा नाही विषय केला. तिथे चरित्र उच्चारावे असं म्हटलं, कारण तिथे देवाच्या ठिकाणी असणाऱ्या शक्तीचा विशेष भाग प्रकर्षाने बाहेर येताना दिसतो. तर तेव्हा धर्मनीतीचा व्यवहार, धर्माची व्याप्ती मानवावर काम करते, सगळ्या जीवांच्यावर धर्माची व्याप्ती नाही. नेहमी सांगतो तुम्हाला की धर्माने बाकीचे जीव वागताना दिसतात, म्हणजे त्यांचे धर्म पाळताना दिसतात ते आपल्याला. पण धर्म कोणासाठी जर असं म्हटलं तर मानवासाठीच. आणि मानवाने धर्म पाळावा. आणि मग तो जर कळत नसेल तर मग ज्यांच्याकडून कळला जातो तर त्यांच्यासोबत राहावं लागतं, त्यांची संगती करावी लागते. आणि त्यांच्या संगतीत हे ज्ञान आपल्याला कळतं. तेव्हा पहिल्यांदा काय शिकवलं संतांनी तर आचरण धर्म, आचाराला धर्म असं म्हटलेलं आहे. पहिले त्या चुकला म्हणजे कशात चुकेल, आडवाट कोणत्या रस्त्याने जाईल तो, तर आचरणात चुकला. तर आचरणात चुकल्यावरती त्याला सांगणारा कोणतरी पाहिजे ना. आणि मग सांगणारा तर आहेच समजा, पण ऐकणाऱ्याचं मोठं काम आहे. जर त्यांनी चुकल्यानंतर
ऐकलं. कारण बऱ्याच वेळेला असं होतं की लोकांना आपण चुकतोय हेच कळत नाही आणि त्याच्यामुळेच त्याला पुन्हा रस्त्यावरती यायला उशीर होतो. तेव्हा जर आणि त्याच्यातही आप्तवाक्य म्हणजे ज्यांच्यावर विश्वास ठेवलेला असतो त्याला आप्तवाक्य म्हटलेलं आहे शास्त्रात. त्या आप्तवाक्याने जर आपल्याला सांगितलेलं असेल तर त्याच्यावर निश्चित तसं वर्तन करायला पाहिजे. म्हणून आचरणाचा धर्म हा प्रथम, आडवाट आचरणाची पहिल्यांदा संतांनी सांगितली. जो आचरणात भ्रष्ट होणं म्हणजे परमार्थातूनच भ्रष्ट होणं आहे. म्हणून त्याला सगळा परमार्थ शिकवताना पहिल्यांदा आचरण सांगितलं. असं असं करायचं, असं करणे सांगितलं. कर्मापासून परमार्थाची सुरुवात केली. नंतर त्याला उपासनेमध्ये सुद्धा आचरणच शिकवलेलं आहे. उपासना कर्म एकच भाग आहे, पण मग त्याच्यामध्ये सुद्धा जे चुकतात त्यांना लगेच सांगावं लागतं. म्हणून तुकोबारायांच्या कितीतरी अभंगामध्ये तुम्हाला आचरण धर्म दिसतोय आता आपल्याला, की असं असं करावं लागेल, जे मानवाने हे करावं. मग आडवाटेला जाणारा त्याच्यातून जर सुधारला तर म्हणजे आडवाटे जाता लावी नीट सोय, त्याला चुकलायस तू आणि या रस्त्याने जा असं जर नाही सांगितलं आणि तसंच जाऊ दिलं तर तो आरोप तुमच्यावर बी येईल ना. कारण तुम्हाला माहीत असताना तुम्ही काय केलं, सांगितलं नाही त्याला. म्हणून ज्याला ज्ञान आहे त्याने ते सांगणं महत्त्वाची गोष्ट आहे. हा त्याच्यावरती थोडासा आरोप हा येतो जे पहिल्या चरणात आलेला आहे की यासी कोणी म्हणे निंदेची उत्तरे, तुम्ही आमची निंदा करता. पण असा जो कोणी म्हणतो की तुम्ही आमची निंदा करता त्याचे तोच नागवला असं समजून घ्या तुम्ही. कारण तो दुसऱ्याचा त्यांचा दोष पाहतो आणि दोष पाहणारा हा नागवला जातो. म्हणून तुकोबारायांनी या अभंगामधून सांगितलं की ज्याला कळालेलं आहे त्याला सांगावं की तू काय कर, आडवाटाने या रस्त्याने जाऊ नको, ही रस्ता आडवाटेचा आहे. मग खरं तर आता आडवाटा या पदाचे अनेक अर्थ आलेले आहेत किंवा आडवाटे जाता लावी नीट सोय. तर सगळ्या समाजाच्या दृष्टिकोनातून तुकोबारायांनी आडवाटा कशाला म्हटलेले आहेत असं जर चिंतन केलं तर असं लक्षात येईल. तुकोबारायांनी एका अभंगात असं म्हटलं काय, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेवू ब्रह्मरस आवडीने, मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले ऐसा. मोडोनिया वाटा सूक्ष्म आणि दुस्तर वाटा मोडून टाकले आम्ही. म्हणजे आता सूक्ष्म वाटा आणि दुस्तर वाटा या आडवाटाच आहेत नाव परमार्थातल्या तशा पाहिल्या तर. सूक्ष्म याला दुस्तर म्हणजे योग मार्गाची आणि सूक्ष्म म्हणजे कर्म मार्गाची, असे दोन भाग दिलेले. सूक्ष्म वाट म्हणजे कर्म सूक्ष्म आहे, आम्हाला काही कळत नाही की त्या कर्माचं. म्हणून आडवाटेले जाणारे हेच आहेत की कर्मामध्ये जर गुंतून बसलेला असेल तर त्याला त्याच्यातून बाहेर काढला. तू आता ह्या रस्त्याने जाऊ नको, तुला एकतर काही कळत नाही. तिथे अधिक सूक्ष्मता आहे. म्हणून सूक्ष्म आडवाटेने जाणारे यांनाही तुकोबारायांनी बाहेर काढलं आणि योगामार्गांसारखा दुस्तर मार्ग त्याच्यात तोही कठीणच आहे. तेव्हा ज्याच्यावरून राज्यभार चालेल म्हणजे सगळ्या समाजाला जाता येईल असा राजमार्ग कोणता असेल तर भक्तीचा मार्ग तुकोबारायांनी प्रकट करून दाखवला. आडवाटे जाता लावी नीट सोय. लावली का नाही सोय? तुमची आमची सोय कोणी लावलेली आहे? तुकोबारायांनीच लावली. नाहीतर आम्ही आडवाटेला गेलो असतो. काय सांगता जर हे नसते आज, जर हा वास्तविकता अशी जर नसते सगळ्या म्हणजे जेवढा वारकरी संप्रदायाचं श्रेष्ठत्व बघा ना तुम्ही. हे संतांनी ह्या रस्त्याने गेले, पुढे गेले, त्यांचा शोधित मार्ग चला जाऊ माग घेता आम्ही. जेवले ते संत मागे उष्टावळी अवघ्या पत्रावळी करोनी झाडा. ते संत ज्या रस्त्याने गेले पुढे गेले ते निधाई झाले, वांतील त्याची सीमा रे. तर तेव्हा त्या रस्त्याने ते गेले. वेदमार्गे मुनी गेले त्याची मार्गे चालिलो, नकळेची विषय अंधा म्हणून उघड बोलिलो. तिथं म्हटलं विषय अंधा नकळेची. आम्हाला हे उघड का बोलावं लागतं? काही वेळेला उघड विषयांधा जी माणसं आहेत त्यांना हा विषय त्यांच्या दृष्टीने त्यांना विषय कळत नाही. हा म्हणून मग कितीतरी
हां, याच्यामध्ये पहा ना, साधी देवपूजा करताना सुद्धा लोकांना कळत नाही. ती ब्राह्मण काका सांगतात, हां हळदी कुंकू हा की हे बुक्का काढते, ते बुक्का वाहता हळदी कुंकू हा ते अक्षदाम समर्पयामी की हे फुलं वाहते. हे काय व्हायचं हे तरी कळायला पाहिजे. कर्मामध्ये इतक्या अवघड अवस्था आहे. म्हणजे ते इकडचं तिकडं ह्याव इकडे व्हा, एक पाणी घ्या, एक पाणी अर्पण करा, पाणी अर्पण करा तर कसं काय करायचं हाही प्रश्न आहे. मग आचमन करा म्हटलं तर कसलं असतं, तर त्याला कर्मामध्ये किती अवघड आहे का नाही. पण हे जरी सांगताना एवढ्या चुका होत असतील, आता ह्याच्यातून काय निष्पत्ती होईल पुढे व्हा. म्हणून तुकोबरायांसारख्यांनी या कर्मातून बाहेर काढलं समाजाला आणि भक्तिमार्गाला लावलं. कलियुगामध्ये सगळ्यात मोठा प्रभाव कशाचा असेल तर नामचिंतनाचा आहे. कारण नामासारखं शुद्ध साधन नाही. इतर साधनं दूषित झालेली आहेत. साधनं फल देत नाहीत हे नाही आम्हाला सांगायचं. योगमार्गाने योग्याला फल मिळेल, पण योग करेल कोण? आजच्या परिस्थितीत काय कोणाला साध्य होईल तेव्हा. आणि कर्माने बी कर्माने गेले नाहीत का? सत्ययुगामध्ये कर्माचं विशेषत्व होतं. आज कुठं राहिलं ते? कारण त्याचं कर्ममार्ग खराब आहे हे नाही, पण कलियुगात चालू नाही राहिला. म्हणून ज्या काळात जे चालेल साधन ते साधन या साधू संतांनी पुढं केलं. म्हणून इतर साधनांना सरळ सरळ आडमार्ग म्हटला. म्हणून बाकीच्यातून बाहेर काढून धर्मनीती तेही आयसे आहे. आज हे कोणाचं प्रमाण आहे? हे धर्मनीती सांगितली की त्या जीवाचं कल्याण व्हावं असं जर वाटत असेल तर त्याला या संतांनी सांगितलेला आणि धर्मनीतीचा व्यवहार काय म्हटले ऐका सांगतो. धर्मनीतीचा व्यवहार मागे एका अभंग मला हां धर्मनीतीचा व्यवहार हां धर्मनीतीचा असं एक प्रमाण गेलं. मी तुम्हाला धर्मनीतीचा व्यवहार सांगतो की धर्म काय आहे, कसं वागलं पाहिजे. हां तर तेव्हा तुकोबराय परत म्हणतात की पण हे जर कोणी नाही ऐकलं तर काय करायचं, तर नायकता सुखे करावे ताड. जर कोणी ऐकत नसेल, कारण ही प्रवृत्ती आहेच आहे समाजामध्ये. काय ते म्हणते का काय लय शहाणा लागून गेला का तो आम्हाला सांगतो, तो काय लय शहाणा आहे का, म्हणजे त्याचे दोष काढण्याची ही पद्धती आहे समाजामध्ये. म्हणतात तो लय शहाणा आहे किंवा वेड आहे का शहाणा आहे तो भाग नंतरचा, पण जो सांगत होता तो बरोबर होता का चुकीचं हे नको पडताळून पाहायला. आणि मग त्याच्यात ते तरी का पडताळून पाहिल, कारण याला ते कळानाच. म्हणून शास्त्रात काय लिहिलेलं आहे हे साधारण माणसांना ज्ञात नाही बरं. जरी शास्त्र म्हणेल ते सांडावे, पण शास्त्रात काय आहे कुठं माहिती द्यावा. म्हणून मग काय वेळेला मग त्यांना सांगितलं, संतांनी सांगितलं. त्याच्यासाठी संतांचा अवतार आहे. संत जे खळांची व्यंकटी सांडो त्या सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांची, याच्यासाठी अवतार आहे. देवाचा अवतार याच्यासाठी नाही होत, म्हणून देव नाही काही सांगत. पण संतांनी मात्र केली. मग त्याला सांगितलं, पण सांगितलं तरी तो ऐकानाच नाही ऐकता. मग त्याचं ताडण करावं असं म्हटलेलं. नायकता ताडण करावं. मग नायकता सुखे करावे ताडण, म्हणजे सुखे म्हणजे खुशाल. सुखे या पदाचा अर्थ सुख नाही, सुखे म्हणजे काय खुशाल ताडण करा. आमचे बाबा म्हणायचे कोणी एखादा पिणारा माणूस असेल ना त्याला खुशाल धोपटा. ते म्हणायचे मारा, ते म्हणले अहो मेलं बिलं तर मारा नका, तेवढं पाप कमी होईल त्याचं ते. कारण तो मद्यपानासारखं काय करतो आहे, महापातक करतो हे त्याला माहिती नाही. म्हणजे ज्याला माहिती त्यांनी सांगितलं तू पिऊ नको बाबा असं नको करू, हे मद्यपान आहे, याच्यापासून काय होईल तुला महापातक. ज्या वेळेला भोगायला येईल ना त्यावेळेला तू कसा भोगशील, कारण तिथं तर तुला काय होणार आहे भयंकर त्रास होईल, तुला नरक यातना होतील. आणि मग त्याच्यासाठी ताडण करावं. ताडण करणं या पदाचा अर्थ कायेने वाचेने त्याच्या दोन्ही प्रकारांचं ताडण आलेलं. शरीराने हाणणं मारणं हे बी काय झालं ताडणच आहे. वाणीने त्याचा अपमान करणं हे ताडण. सांगितलं आहे पुढे सुखे अपमान करावा त्याचा अपमान केला तरी काय फरक नाही पडत. माझा 4 माणसात अपमान करायचा का असं तो म्हणत राहत होतो. माझा 4 माणसात अपमान केला बघतो. अरे तू चुकीचं आहे, तुला 10 वेळा सांगितलं की तो असा वागतो असा वागतो, आणि तुला 10 माणसात सांगावं का नाही, मला म्हणजे बाजूला सांगायला पाहिजे होतं असं. तुला वादी माग माहिती आहे तरी तू तसाच करतो, तर याला ताडण असं म्हटलेलं. आता तुकोबरायांनी अभंगातून काय केलेलं आहे हो या लोकांचं,
ताडणच केलेलं आहे ना किती. म्हणून तर गाथेचं पारायणाला बसवलं या लोकांना, आणि ते जर अभंग हातात दिले तर त्याने जर खरोखर बुद्धी जाग्यावर असेल आणि त्याच्यात जर तो दुष्कृत्य करत असेल, वागत चुकीचा असेल, तर त्याला ते लगेच लक्षात येऊन जातं की हे आपलंच ताडण आहे. किंवा आम्ही तुम्हाला नेहमी सांगत असतो की ज्या ज्या वेळेला आम्ही बोलतो त्यावेळेला अंदाजे बोलत असतो. कोणाही व्यक्तीवरती रोष नसतो, व्यक्तीचा द्वेष हा त्याच्या ठिकाणी नसतो. पण तरीसुद्धा बघ, जसं रेडीमेड कपड्याचं दुकान असतं, रेडीमेड कपड्याच्या दुकानामध्ये कपडे भरपूर असतात, पण ज्याने त्याने आपल्या मापाचे घ्यावी. म्हणजे त्याच्यात गेल्यावरती तिथं म्हणले कपडे आम्हाला कपडे म्हणले आहेत ना, तुमचा नंबर, त्याच्या नंबरला. तसं बोलताना सहजतेनं ती वाणी त्या कोणाच्या अंगाला जाऊन झोंबेल हे काही सांगता येत नसतं. आणि संत जे बोलतात ते अशा प्रकारची वाणी असते त्यांची. तर तेव्हा त्या वाणीतून समाजाला जागं करायचा प्रयत्न केला आहे, बाकी काही नाही. त्यांना रुळावरती आणायचं. म्हणून तुकोबराय म्हणतात की नायकता खरे करावे, नायकता सुखे करावे ताडण. त्याचं ताडण करावं आणि मग पाप नाही. सुखे करावे ताडण, त्याला पाप नाही. तुम्ही असं म्हणताल की आम्हाला ताडण केल्यावरती म्हणजे आम्ही जर त्याची निंदा केली, नालस्ती केली तर आम्हाला काय होईल? पाप होईल. तुकोबराय म्हणतात तुम्हाला पाप होणार नाही. तर हे तुकोबरायांनी जे ताडण करण्याचा अधिकार ज्यांना दिलेला आहे त्यांच्यासाठी हे वाक्य आलेलं आहे की नायकता कोणी करावे सुखे करा, नायकता सुखे करावे ताडण पाप नाही. इथं थांबायचं, अर्धविराम कुठं आणायचा? इथं. पाप नाही आणि पुण्य असे फार, त्याला पुण्य असे. म्हणजे त्यांनी तर वाईट काम केलं आणि पुण्य कसं काय होईल? तुकोबराय त्यांनी तर हाणलं धरून त्या दारोड्याला. बाबांना लय राग येत होता बरं का. म्हणजे त्यांनी बऱ्याच वेळा असं बोललेलं मला आठवतं. आणि ते लोक जात नव्हती तशी त्यांच्याकडे, पण ते असे म्हणायचे ते खुशाला असे, काय नाही होत म्हणजे त्याला. कारण त्याचे ते चाललेलं आहे ना, दररोजचं महापातक चाललेलं आहे, ते बंद होईल ना. आणि हे एका दृष्टीने काय येते? पुण्य. मग तुम्हाला पुण्य होईल. कशाचं पुण्य होईल? त्याचं पाप बंद पडलं का नाही? पाप बंद होणं हेही पुण्यच आहे ना. पाप करणं त्याच्यापासून त्याला काय केलं? वंचित केलं, तर त्याला ते पुण्य लागतं त्याला. तेव्हा पाप नसे. कोणाच्या मनात शंका येईल की तुम्ही असं करत असताल तर तुम्ही निश्चितपणे चांगलं काम करता की त्याला. मग त्या आपल्या मनाला लावून घ्यायचं काय कारण नाही. व जाऊ दे, आपल्याला कशाला विनाकारण त्याचं पाप घ्यायचं असं असायचं. तर आपल्याला पाप होणार नाही आणि उलट तुम्हाला पुण्य होईल असं तिसऱ्या चरणामध्ये सांगतात. राहिलेलं नंतर. हरी सुंदर ते ध्यान उभे विटे